सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोड मुद्रेत. पाठकणा सरळ. मान मध्यभागी. खांदे कोपरे शिथिल. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आहे त्या बैठकीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. देहधारणा. आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. डाव्या हातात डावी नाकपुडी बंद करूया. उजव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. उजवीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितस बाहेर येत आहे आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात आपापल्या क्षमतेने 10 आवर्तन सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावा हात गुडघ्यावर द्रोड मुद्रेमध्ये आहे. डावीने आता ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. श्वास घेताना सहज श्वास भरून घ्यायचा आहे. तो सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका देऊया. आहे तो श्वास सोडूया. डावीने एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येत आहे आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि या कृतीला सुरुवात 10 आवर्तन यथाशक्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजवा हात गुडघ्यावर द्रोड मुद्रेत. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. डाव्या नाकपुडीचा श्वसन मार्ग मोकळा झालेला आहे. आणि आता आपण दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन करणार आहोत. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. पाठीचा कणा सरळ. डोळे अलगद मिटलेले. आणि आता दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन. 10 आवर्तन आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. आणि कपालभातीला सुरुवात 10 आवर्तन यथाशक्ती. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हातांची ज्ञान मुद्रा. करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्च.
प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर संपूर्ण आपल्याला नतमस्तक व्हायचे. ओमच्या पुढे आणि ओमच्या आशीर्वादाने आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात करूया. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबंधन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. विश्रांती. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मागे सैलसर सोडून द्या. करूया चक्की चाल. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर. बरोबर. पाठीचा कडा सरळ असेल आणि आता आपल्या हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे. बरोबर. आणि आपले हात जे आहेत हे कोपरातनं सरळ असतील, म्हणजे कुठेही आपल्याला हात फोल्ड नाही करायचे, एकदम सरळ ताठ ठेवायचे. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. थोडस उजव्या बाजूला वळायचंय आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया. 1. बरोबर. हाताची पकड जमिनीला लागू दे. 2. बरोबर. 3. हात आपल्याला ताठ ठेवायचे, तसेच ताठ ठेवा. 4. बरोबर. 5. मध्यभागी येऊन थांबा आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. आता थोडस मागे झुका, थोडस मागे व्हा आणि डावीकडून उजवीकडे गोल फिरायला सुरुवात करा. 1. लोअर बॅक मधून आपल्याला पुढे झुकायचंय. 2. 3. बरोबर. हाताची पकड थोडीशी खाली जमिनीला लागू दे. 4. 5. बरोबर. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खाली. पाय तसेच ठेवायचे. थोडा वेळ विश्रांती घ्या. आपल्याला सवय नसते, त्यामुळे थोडस आपण रिजिडनेस आपल्या खांद्यांमध्ये असतो. श्वासाची गती वाढते, म्हणून थोडा वेळ विश्रांती. आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजवा हात मागे. कपाळ उजव्या गुडघ्याकडे घेऊन जायचंय. 1. आणि मग उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. कपाळ गुडघ्याकडे घेऊन जायचं. 2. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. ठीक आहे. 3. 4. 5. 6. बरं. आता हे करताना ना, आता थोडस थांबा. जेव्हा आपण उजवीकडे वळू तेव्हा आधी लोअर बॅक मधून पुढे झुका आणि मग आपलं कपाळ गुडघ्याला लावा. आपण जर डायरेक्ट कपाळ गुडघ्याला लावलं ना तर पाठीला प्रेशर येऊ शकतो, म्हणून आधी लोअर बॅक मधून पुढे झुका आणि त्यानंतर कपाळ गुडघ्याला लावा. ठीक आहे. सुरुवात करा. उजव्या बाजूला या. डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि आधी थोडस पुढे झुका आणि मग आपलं कपाळ गुडघ्याला लावा. 1. तशीच ही दुसरी बाजूनी कृती. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा. आधी थोडस पुढे झुका आणि मग आपलं कपाळ गुडघ्याकडे घेऊन जा. बरोबर. थोडस आपल्या पाठीला प्रेशर येऊ शकतं. आपल्या त्याच्यामुळे पाठीचा कणा थोडासा जास्त अधिक ताणला जातो आणि तो अजून फ्लेक्झिबल होतो. अजून एकदा करूया. 2. 3. 4. 5. आज हे आपण का करतोय? कारण की आज आपल्याला जानु शिरासन आणि पश्चिमोत्तानासन ही 2 नवीन आसनं पाहायची आहेत आणि त्याची ही पूर्वतयारी आहे. आता जे पाय आपले स्प्रेड आहेत तेच आपल्याला आता फोल्ड करायचे. बटरफ्लाय साठी दोन्ही पावलं एकमेकांना जुळून घ्या. तिथल्या तिथेच पावलं जुळून घ्या. बरोबर. थोडीशी पावलं स्वतःकडे खेचून घ्या.
आणि आपल्या हाताची पकड पावलांच्या खाली जाऊ दे. बरोबर, परफेक्ट. पाठीचा कणा सरळ, जाणीवपूर्वक कृती. पाठ कणा सरळ, हाताची पकड पावलांच्या भोवती आहे. डोळ्यालगत मिटून घ्या. चेहरा शांत, एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. आणि आपली जाणीव संपूर्णपणे आपल्या दोन्ही पायांकडे घेऊन जा. जांघेपासून गुडघ्यापर्यंत आलेला ताण, त्याकडे लक्ष. कोटरीवरती तुम्हाला हलकासा प्रेशर वाटत असेल, हे बंद डोळ्यांनी आपण अनुभव घेत आहोत या सगळ्याचा. खांदे मात्र रिलॅक्स असतील, पाठीचा कणा सरळ आहे. बरोबर. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची आहे, थोडीशी जलद कृती. आता जे आपले पाय गुडघे जमिनीच्या दिशेने आपण ठेवलेले आहेत, म्हणजे जे जमिनीकडे फ्लॅट आहे, आता थोडंसं आपण जलद हालचाल करणार आहोत. जसं बटरफ्लाय कसं एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती उडतं, त्याप्रमाणे कृती. पावलं एकमेकांना जुळून घ्यायची, हाताची पकड पावलांच्या भोवती असेल. आणि आता सुरुवात करूया. वर खाली आपल्याला पाय असे थोडेसे खाली घ्यायचे. बरोबर बरोबर. बरं, आता हे करताना पाठीचा कणा मात्र आपल्याला कुठेही पुढे मागे झुकवायचा नाहीये, तो सरळच असतो. सावकाश कृती थांबवायची, सावकाश कृती थांबवा. दोन्ही पाय सरळ करा तिथल्या तिथेच, दोन्ही पाय सरळ. आणि विश्रांती, थोडा वेळ विश्रांती. आता आपण करणार आहोत भूमातेला वंदन. तर आता हे कसं करायचं दाखवते, सोपं आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. एकदा आपल्याला उजव्या बाजूला झुकायचं आहे, कपाळ जमिनीकडे न्यायचंय. मग पुन्हा वर यायचं आणि मग डाव्या बाजूला वळायचं. दोन्ही हात डाव्या साईडला ठेवायचे आणि कपाळ जमिनीवर. भूमातेला वंदन म्हणजे आपल्याला ही जमीन, आपली जी देवता आहे ती आपल्याला अन्न पुरवठा वगैरे सगळं करते, म्हणून त्या साठी आपण एक कृतज्ञता भाव. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, पाठ कणा सरळ. कुठेही तो आपल्याला असा मागे किंवा पुढे न करता अगदी व्यवस्थित सरळ बसायचंय. आपण आपापल्या लिमिटेशन्स प्रमाणे कृती करतोय. समजा आपल्याला पाठीची दुखणी असतील किंवा कुठलीही व्याधी असेल, तर थोडासा आपल्या शरीरामध्ये थोडासा रिजिडनेस असतो, तर तेव्हा आपल्याला चालू शकतं. पण जे व्यवस्थित आहेत, त्यांना कुठलीही व्याधी नाहीये, त्यांनी मात्र थोडंसं आपल्याला सरळ बसायचंय पाठीतून. आणि आता सुरुवात करूया. एकदा आपल्याला उजवीकडे खाली झुकायचंय, कपाळ जमिनीकडे. एक, मग डावीकडे खाली झुकायचंय, कपाळ बरोबर, छान. आणि आता हेच कृती आपण थोडीशी श्वासाशी आधारित करूया. हा, दोन्ही हात आता मांडीवर ठेवा. एक श्वास भरून घ्या, श्वास सोडत उजव्या साईडला खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या, श्वास सोडत डाव्या दिशेला खाली झुका. पुन्हा श्वास घेत वर या, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत वर, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत वर. लास्ट राऊंड, श्वास सोडत डावीकडे. श्वास घेत वर यायचंय आणि पुन्हा एकदा थोडा वेळ विश्रांती. विश्रांती. आज आपल्याला नवीन आसन बघायचंय, ते म्हणजे जानू शिरासन. याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत जानू शिरासनचे, की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पाठीच्या मणक्याची दुखणी आहे, त्यांनी करताना यथाशक्ती प्रयत्न करा. इथे कुठेही आपल्याला ओव्हर ट्राय करायचा नाहीये. आपली जेवढी क्षमता असेल त्या क्षमतेप्रमाणे कृती करायची आहे. त्याचबरोबर ज्यांना वर्टिगो किंवा मायग्रेनचा त्रास आहे, तर त्यांनी सुद्धा हे आसन करताना यथाशक्ती करा किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने हे आसन तुम्ही करू शकता. कारण की इथे थोडंसं आपल्या पाठीच्या कण्यावरती ताण येतो, त्यामुळे ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकणारी आसनं करताना थोडीशी काळजी घ्यावी आणि यथाशक्ती करावी. बरं, आता ह्याचे फायदे काय आहेत? जानू म्हणजे काय, तर आपला गुडघा, आणि शीर म्हणजे आपलं कपाळ. आपलं कपाळ गुडघ्याला लावणं म्हणजेच जानू शिरासन. तर याच्यामध्ये आपल्या संपूर्ण दोन्ही पायांचे हॅमस्ट्रिंग्स मसल जे आहेत हे ताणले जातात.
त्यामुळे तिथे ज्या व्हेरिकोज वेन्स आहेत त्यांच्या नसा मोकळ्या होतात, तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. त्याचबरोबर आपण पुढे झुकतो आणि आपल्या पोटावरती एक हलकासा दाब येतो आणि पाठीच्या मणक्यावरती ताण येतो. हे डायबिटीस प्रतिबंधात्मक म्हणून सुद्धा मानलं गेलेलं आहे जानुशिरासन. याचे बरेचसे फायदे म्हणजे जास्त पुन्हा एकदा आपला पाठीचा कणा अधिक लवचिक होतो. तर आता हे कसं करायचं बघून घेऊया. पश्चिमोत्तानासन हे जे ऍडव्हान्स आसन आहे त्याची ही पूर्व तयारी म्हणून ह्या आसनाकडे पाहिलं जातं. तर आता आपण बघूया हे कसं केलं जातं. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ असतील. पूर्व स्थिती. सुरुवातीला आपण उजवा जो आपला डावा जो पाय आहे तो फोल्ड करतो आणि त्याचं पाऊल बघा उजव्या पायाच्या मांडीला लावून घेतलेला आहे. ते कुठेही वर न ठेवता आपण या प्रकारे असं लावलेलं आहे. उजवा पाय आपला गुडघ्यातनं सरळ आहे. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी त्यांचा पाय थोडासा फोल्ड झाला तरीही हरकत नाहीये. ज्यांना त्रास आहे, वेदना आहेत त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपला उजवा पाय शक्यतो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. इथे सुद्धा आपला पाठीचा कणा सरळ असेल. नजर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. आता आपण स्वतःला एक शिस्त लावायची आहे. जेव्हा आपण आसनं करतो त्यावेळेला मात्र आपल्याला आपला शरीराचा जो म्हणजे पोश्चर आहे तो आपल्याला व्यवस्थित आदर्श ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर असतील आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू पुढे झुकायचंय. आता जे हात आपले मांडीवर आहेत ते पायाला घासत घासत हळूहळू पुढे झुकायचं. दोन्ही हातांनी उजवं पाऊल पकडायचंय. तुम्ही उजवं पाऊल टाच पकडा, मधला भाग पकडा किंवा बोट पकडा. तुम्हाला जे शक्य आहे ते पकडायचं आहे आणि लोअर बॅक मधून पुढे. म्हणजे बघा आधी मी कमरेतनं पुढे झालेली आहे. डोकं माझं अजिबात पुढे गेलेलं नाहीये, खाली झुकलेलं नाहीये. ठीक आहे. यथाशक्ती एवढं आपल्याला पुढे यायचंय. आपल्या दोन्हीही हातांनी पाऊल पकडायचंय. जर आपले हात पावलापर्यंत जात नसतील तर मग आपल्याला ते जेवढे पुढे जातील तेवढं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे आहे. ज्यांचे हात पुढे जाणार नाहीत त्यांनी ते जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. ज्यांचे हात पुढे जात आहेत पावलापर्यंत त्यांनी पाऊल पकडायचं आहे आणि आधी कमरेतनं पुढे झुकायचं आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचं. या प्रकारे दोन्हीही हातांची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर असतील. इथे आपल्या संपूर्ण पायाचे जे मसल्स आहेत हे ताणले जातात. उलट चाल करताना आपल्याला तिथल्या तिथेच सरळ व्हायचं. तिथल्या तिथे सरळ, अगदी सावकाश. जेव्हा आपण पुढे झुकणारी आसनं करतो तेव्हा आपलं जो ब्लड सर्क्युलेशन आहे ते आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होत असते. म्हणून जेव्हा आपण उलट चाल करतो तेव्हा आपल्याला अगदी सावकाश कृती करायची असते. ठीक आहे. सुरुवात करूया आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने सुद्धा करतो. चला. आधी पूर्वस्थिती घेऊया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ असतील. पाठीचा कणा सरळ. आणि आता डावा पाय आपण फोल्ड करूया. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. बरोबर. टाच आपली जास्तीत जास्त शरीराच्या जवळ असतील. दोन्ही हात आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता इथे बघा छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण झालेलं आहे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडत हळूहळू आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचंय. दोन्ही हात पायाला घासत घासत उजव्या पावलापर्यंत जातील. उजवं पाऊल पकडायचा प्रयत्न करा श्वास सोडत सोडत. जर पावलापर्यंत हात पोचत नसतील तर ते जमिनीवरती सैलसर सोडा. हा ठीक आहे. ठीक आहे. जमिनीवरती सोडा. हा जमिनीवर हात टेकवले तरीही चालतील. बरोबर. आणि आता आपलं कपाळ जे आहे हे उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. कपाळ उजव्या गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडायचंय. आणि आता इथे खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. हात तरंगत न ठेवता ते जमिनीवर टेकवा म्हणजे तुम्हाला अपेक्षित असा बेंड मिळेल. ठीक आहे. बरोबर. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. पाठीच्या कण्यावरती ताण आलेला आहे. पोटावरती उजव्या बाजूने प्रेशर आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करूया. सावकाश डोकं वर आणि हळूहळू तिथल्या तिथेच कमरेतनं सरळ. अगदी सावकाश. बरोबर. डावा पाय सरळ करूया. हीच कृती विरुद्ध बाजू.
पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. पुन्हा दोन्ही पाय जुळून घ्या आणि आता उजवा पाय फोल्ड करा. बघा उजव्या पायाचे तुम्हाला सगळे जे स्नायू आहेत ते ताणल्यासारखे वाटत असतील, बरोबर? आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. बरोबर. टाच जास्तीत जास्त आपल्या शरीराच्या जवळ असेल उजव्या पावलाची. दोन्ही हात आता डाव्या मांडीवरती, पाठीचा कणा सरळ. जेव्हा कधी कधी आपलं पोट पुढे वाढलेलं असतं किंवा थोडीशी रिजिडनेस असते, त्यामुळे पुढे झोपताना आपल्याला थोडासा त्रास होतो, पण यथाशक्ती प्रयत्न जरूर करावा म्हणजे आपल्याला आदर्श स्थिती घेता येईल. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत दोन्ही हात पायाला घासत घासत आधी कमरेतनं पुढे झुका. दोन्ही हाताने डाव्या पायाचं पाऊल, टाच, बोट पकडायचा प्रयत्न करा. जर हात जात नसतील पावलापर्यंत तर ते जमिनीवर सैलसर सोडून द्या. जमिनीवर, ओके, बरोबर आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर आपलं कपाळ गुडघ्याच्या दिशेने सैलसर सोडा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, यथाशक्ती आपल्याला प्रयत्न करतोय आपण. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. ठीक आहे. जोड श्वासाची. डाव्या बाजूला पोटाच्या ठिकाणी आलेला प्रेशर दाब, त्याकडे लक्ष. पाठीच्या कणाला पुन्हा एकदा ताण आहेच. डाव्या पायाचे सगळे हॅमस्ट्रिंग्स मसल्स ताणले गेले. जोड श्वासाची. ठीक आहे. उलट चाल करताना तिथल्या तिथेच सरळ. सावकाश डोकं वर घ्यायचंय आणि हळूहळू हळूहळू तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. बरोबर, छान. उजवा पाय सरळ करूया आणि थोडा वेळ विश्रांती. आपली जाडी दोन्ही पायांकडे घेऊन जायची आहे. तिथे आलेला ताण, पाठीच्या मणक्यावरती असलेला ताण, याचा आपण अनुभव घेऊया. आणि आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जुळून घ्यायचे आणि एकेका पायाने आपण वज्रासन करून घेऊया. आधी उजवा पाय आणि मग डावा पाय फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या खाली. बरोबर. आता ज्यांना अँकल मध्ये त्रास वाटत असेल त्यांनी नॅपकिनची घडी करायची आहे आणि ती आपल्या अँकलच्या खाली घ्यायला हरकत नाहीये. आता थोडासा सीटचा भाग वर उचला आणि पुन्हा एकदा आपल्या पायावर ठेवा, म्हणजे बरोबर टाचांच्या मध्ये आपल्या सीटचा भाग येईल. बरोबर, छान. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. थोडेसे हात थोडेसे मागे घ्या, मांडीवरती ठेवा, म्हणजे आपले हात एकदम ताठ न राहता हाताची कोपरं, हा आता बरोबर आहे, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. आता डोळ्यालगत मिटून घेऊया आणि बंद डोळ्यांनी आपल्या वज्रासनाची स्थिती आपणच तपासून पाहूया. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत का? सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा वज्रासनामध्ये नैसर्गिक सरळ राहतो. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन. आपली पचनसंस्था सुधारते, पित्ताचा त्रास कमी होतो, वेट लॉस खूप छान प्रकारे होतो वज्रासनाच्या अभ्यासाने. एक हलकस स्मित हास्य. आणि हे सगळे लाभ आपल्याला मिळणार आहेत ही भावना आपल्या मनामध्ये. करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे म्हणून आपण ओमचा उच्चार करीत आहोत. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना ओमचा उच्चार. आपण आता जानु शिरासन केलं, बरोबर? त्याच्यामध्ये आपल्या पाठीच्या कड्यावरती ताण आलेला होता, म्हणून यालाच आपल्याला आता कॉम्प्लिमेंटरी आसन जे आहे ते आपण ह्याला करणार आहोत. जानु शिरासन मध्ये पोटावरती दाब होता आणि पाठीच्या कड्यावरती ताण होता, बरोबर? म्हणून याला कॉम्प्लिमेंटरी आसन आहे, ते म्हणजे उष्ट्रासन. हे आपण आज बघणार आहोत. तर हे कसं करायचं आधी बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. आज आपण सुलभ उष्ट्रासन करत आहोत. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी सुद्धा हे आसन करायला हरकत नाहीये. फक्त तुम्हाला मी सांगते तेवढीच कृती करायची ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी. आता इथे आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे.
आपल्या गुडघ्यांवरती आपल्याला थोडंसं अंतर घ्यायचं, दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर असेल. आणि त्यानंतर आपली पावलं जी आहेत, बघा पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत बरोबर, त्यांची आता माउंटन करायचं. म्हणजे पायाची बोटं जमिनीवर असतील आणि टाचा ज्या आहेत ह्या सिलिंगच्या दिशेला आहेत. बरं, आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. ही स्थिती आपली पक्की झाली की आपल्या हातांची पाचही बोटं जुळवून घ्यायची. आता मी थोडीशी मागे झाली आहे तुम्हाला दिसण्यासाठी. बघा पावलांची स्थिती बघून घ्या कशी आहे. टाचा जमिनीवरती आहेत, पायाची बोटं टाचा सिलिंगच्या दिशेला आहेत आणि पायाची बोटं जमिनीवर आहेत. आता हातांची पाचही बोटं जुळलेली आणि आता ही जी हाताची स्थिती आहे ही आपल्याला आपल्या कमरेच्या ठिकाणी, म्हणजे जिथे आपलं माकड हाड आहे, आपल्या लोअर बॅक मधलं सगळ्यात शेवटचं हाड, तिथे आपल्याला ही हाताची स्थिती ठेवायची आहे. हातांची बोटं बघा जमिनीच्या दिशेने पॉइंटेड आहे. ठीक आहे, हे दिसलंय प्रत्येकाला. आता जेव्हा आपण ही स्थिती घेतो तेव्हा आपल्या छातीचं आडव्या कक्षेमध्ये प्रसरण होतं. म्हणजे या उष्ट्रासनाने आपल्याला श्वसन मार्ग जो आहे तो सुद्धा आपला इथे मोकळा होतो. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. बाकीच्यांनी बघून घ्या. ही स्थिती आपली पक्की झाली की आपल्या कमरेचा भाग आपल्याला हळूहळू पुढे ढकलायचा आहे. म्हणजे आपलं पोट पुढे येतं. उंटाप्रमाणे आपलं पोट पुढे येतं. आणि मग डावा हात आपल्याला आपल्या कमरेवर तसाच ठेवायचा आहे. फक्त उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजव्या पायाची टाच पकडायची आणि मान मागे सैलसर सोडायची. हे आपण करतोय सुलभ उष्ट्रासन. इथे पाठीच्या कण्यावरती प्रेशर येतो आणि पोटावरती ताण येतो. छातीचं आडव्या कक्षेत प्रसरण होतं, त्यामुळे श्वसन मार्ग, फुफ्फुसांचं आरोग्य सुधारतं. उलट चाल करताना सावकाश मध्यभागी यायचं. पुन्हा उजवा हात आपल्या कमरेवरती असेल आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर ठेवायचा, डावा हात समोरून गोलाकार फिरवून आपल्याला डाव्या पायाची टाच पकडायची आहे आणि मान मागे सैलसर सोडायची. उलट चाल करताना मान मध्यभागी आणि पुन्हा हाताचा सपोर्ट आपल्या पाठीच्या इकडे. दोन्ही हात खाली करायचे, पावलं पुन्हा जमिनीकडे फ्लॅट करायची, दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आपल्या सीटचा भाग आपल्या पायावर. ठीक आहे, आपण आता करतोय सुलभ उष्ट्रासन. उष्ट्रासनाचा हा पहिला बेसिक पार्ट आहे. ठीक आहे, आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांना कॉन्ट्राइंडिकेशन सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे कृती करायची. आपली क्षमता ओळखून आपल्याला ह्या सगळ्या कृती करायची. तर आता गुडघ्यांवर उभं राहूया. आता थोडस आपण आपल्या गुडघ्याचे म्हणजे जे जॉईंट्स आहेत, नी जॉईंट्स आहेत, त्यांना थोडंसं मोकळं करायचंय. तर त्याआधी दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि थोडस आपण गुडघ्यावरती चालणार आहोत. पावलं आधी जमिनीकडे फ्लॅट करा. ज्यांनी टाचा उंचावल्या आहेत ना त्यांनी पावलं आधी जमिनीकडे फ्लॅट करा आणि गुडघ्यावरती चाला. मॅटवर बसून चाला. जर खाली चटई असेल किंवा चादर असेल तर तुमच्या गुडघ्याला दुखापत होईल. त्यामुळे मॅट असेल खाली तर मॅटवर बसून चाला. थोडस पुढे मागे तुम्हाला जसं जमेल तसं. आपले गुडघ्याचे जॉईंट्स आपण मोकळे करून घेतो. कुठलंही आसन जेव्हा आपण करतो ना तेव्हा थोडेसे तिथले जॉईंट्स मोकळे होणे गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला ती कृती व्यवस्थित जमते. आपण सगळेजण पहिल्यांदाच आसनं करत असतो. थोडीशी एक भीती असते, आपल्याला जमेल की नाही, आणि ती सगळी भीती काढण्यासाठी या सगळ्या कृती आपण करतो. बरोबर, छान. आता मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही हात खाली घ्या. हा बरोबर, छान. आता दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. थोडस अंतर असेल, म्हणजे 2 ते 3 इंचाचं अंतर असेल. बरोबर. आणि आता पावलाचं माउंटन करा. म्हणजेच पायाची बोटं जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेला. हा बरोबर, छान, परफेक्ट. आता हाताची बोटं जुळून घ्या. पाचही बोटं जुळलेली आहेत आणि ही हाताची पकड किंवा हाताची स्थिती आपल्या कमरेच्या इथे घ्या, जिथे आपलं माकड हाड आहे तिथे. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने पॉइंटेड असतील. हा बरोबर, छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहे त्यांचं व्यवस्थित दिसतंय. बरोबर. आता बघा इकडे पुन्हा एकदा आपल्या फुफ्फुसांचं आडव्या कक्षेत प्रसरण. फुफ्फुस म्हणजे आपल्या छातीचा भाग आडव्या कक्षेत प्रसरण होतोय आणि खांदे मागून एकमेकांच्या जवळ असतात.
पोटाचे स्नायू रिलॅक्स, चेहरा शांत. आणि आता हळूहळू आपल्याला आपलं पोट पुढे ढकलायचं, म्हणजे कमरेचा भाग थोडासा पुढे पुश करायचा, म्हणजे पोट पुढे येईल. बरोबर. हा, छान. आणि आता डावा हात सपोर्टसाठी आपल्या कमरेवरतीच ठेवा. फक्त उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजव्या पायाची टाच पकडा. बरोबर, छान. हा, बरोबर. अंजनाताई, होतंय तुमचं बरोबर. आणि मान मागे सैल सर सोडा. बरोबर. ओके. यथाशक्ती प्रयत्न. मान मागे सैल सर सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. पाठीच्या मणक्यावर असलेला प्रेशर, त्याचा पण आपण अनुभव घेतोय. गुडघ्याच्या स्नायूंवरती ताण आहे. छान. उलट चाल. सावकाश तिथल्या तिथे सरळ व्हा आणि उजवा हात पुन्हा आपल्या कमरेवर येऊ दे. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने श्वास सोडा. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा आपल्या हाताची पकड आपल्या कमरेच्या इथे. हाताची पकड म्हणजे आपले हात कमरेच्या इथे आहेत. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने आहेत, पॉइंटेड. पुन्हा एकदा आपल्या कमरेचा भाग पुढे ढकला, पोट पुढे येईल. आणि त्यानंतर उजवा हात आपल्या कमरेवरच असेल, डावा हात समोरून गोलाकार फिरवून मागून डाव्या पायाची टाच पकडा. मान मागे सैल सर सोडा. बरोबर, छान. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. यथाशक्ती 1 ते 2 सेकंद आपल्याला थांबायचं आहे. आणि उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी, डावा हात पुन्हा कमरेवर मागून, दोन्ही हात खाली. पावलाचं माउंटन सोडून द्या, दोन्ही पाय जोडून घ्या. सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावर येऊ दे आणि डोळे बंद. विश्रांती. वज्रासनामध्ये तिथल्या तिथे विश्रांती. आपण जे उष्ट्रासन केलंय त्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराच्या भागावरती कुठे बदल झालेला आहे याचा आपण अनुभव घेऊया. आपला आपण अनुभव. योगशास्त्र हे स्व अनुभूतीचं शास्त्र आहे. आपण जसं करू तसे आपल्याला लाभ याचे मिळतात. आणि आता सावकाश एकेका पायाने वज्रासन सोडून दे. एक एक पाय सरळ करा. विश्रांती घ्या थोडा वेळ. उष्ट्रासनामध्ये तुम्हाला पुन्हा आपल्या पाठीच्या मणक्यावरती प्रेशर आला होता. बरोबर. आता पुन्हा यालाच दुसरं कॉम्प्लिमेंटरी आसन आपण बघणार आहोत, अर्ध पवन मुक्तासन. अर्ध पवन मुक्तासन जे आहे हे पूर्ण पवन मुक्तासनाची आधीची पायरी आहे. आपण या आठवड्यामध्ये सगळी बेसिक आसनं शिकत आहोत, म्हणजे ऍडव्हान्स आसनाच्या आधीची जी पायरी आहे ती आपण बघत आहोत. तर अर्ध पवन मुक्तासन याच्यामध्ये आता हे उष्ट्रासनाला पुन्हा एकदा कॉम्प्लिमेंटरी आसन आहे. तुम्हाला हे पटकन लक्षात येणार नाही, जसजसं तुम्ही पुढे जाल तसतसं तुम्हाला कळेल. बरं, आता ह्याचे कॉन्ट्राइंडिक्शन मी सांगते उष्ट्रासनाचे काय आहेत. तर इथे ज्यांना कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, मग ते हर्निया असू दे किंवा अल्सर, अपेंडिक्स कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल किंवा एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी झाली असेल नुकतीच 6 महिन्यापूर्वी, तर हे पवन मुक्तासन जे आहे हे करणं टाळायचं आहे. याचे फायदे काय आहेत? पवन म्हणजेच काय, तर याच्या नावातच याचे लाभ आहेत. ज्यांना गॅसेसचा त्रास होतोय त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त. याच्याने आपला वेट लॉस चांगला होतो, आपली पचन संस्था अधिक प्रमाणामध्ये चांगली सुधारते आणि त्याचबरोबर आपला जो वाढलेला पोटाचा भाग आहे किंवा तिथे जो अतिरिक्त मेद आहे तो कमी होण्यास मदत होते. याचं अजून एक कॉन्ट्राइंडिकेशन असं आहे की ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी सुद्धा हे आसन करणं टाळायचं आहे, पवन मुक्तासन. तर आता बघून घेऊया हे कसं केलं जातं. पाठीवर पडून आपल्याला हे आसन करायचं आहे. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घेतल्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला आसन दाखवते. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील. काल आपण उत्थित एक पादासन केलं, बरोबर. तुम्हाला आठवत असेल आपण पाय 90 डिग्री वर घेतला होता. त्याचप्रमाणे आपल्याला उजवा पाय 90 अंशापर्यंत वर घ्यायचा आहे
आणि मग तो फोल्ड करायचा. उजवा पाय फोल्ड करायचा. पाऊल बघा जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेला आहे. या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा द्यायचा आहे. तुम्ही हा हाताचा विळखा एका हाताने म्हणजे दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता. जेव्हा आपण हा विळखा देतो तेव्हा आपल्या मांडीचा भाग आपल्या पोटावरती थोडासा असा ओढून घ्यायचा, म्हणजे तिथे एक प्रेशर येतो. त्या जर तुम्ही एकतर अशा प्रकारे हा विळखा देऊ शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचंय. जेव्हा आपण या प्रकारे आपल्या पायाला विळखा देतो तेव्हा आपल्याला अपेक्षित असा जो दाब आहे तो छानपैकी मिळतो. जमिनीच्या दिशेने उजवं पाऊल सैलसर सोडायचं. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस किंवा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त आपलं डोकं वर उचलायचं नाही. त्यांनी एवढी कृती करायला हरकत नाहीये. ज्यांना सर्वायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी फक्त डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी बघून घ्या. सावकाश आपलं डोकं वर उचलायचं. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. शक्यतो तुम्ही हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपला श्वसन मार्ग इथे मोकळा राहतो आणि इथे यथाशक्ती थांबायचंय. उलट चाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर असेल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. उजवा पाय गुडघ्यामध्ये आधी हवेमध्ये सरळ करायचा. आता इथे तुम्हाला 90 डिग्री वरती घ्यायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्ही हवेमध्ये गुडघ्यामध्ये तो सरळ करू शकता आणि मग नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे. मग हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय 90 डिग्री वर घ्यायचा, तो फोल्ड करायचा. डाव्या पायाला आपल्या हाताचा विळखा, हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही विळखा करू शकता किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं आहे. उजवा पाय रिलॅक्स असेल, डाव्या पायाचा पाऊल जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचं. सर्वायकलचा त्रास असेल त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे आणि मग आपलं डोकं वर उचलायचंय. हनुवटी किंवा नाक डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उलटचाल करताना डोकं नियंत्रित जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्यायचा. डावा पाय गुडघ्यात सरळ करायचा हवेत आणि नियंत्रित जमिनीवर. ठीक आहे. सुरुवात करूया मग. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. छान. विश्रांती. आपण थोडंसं एक स्ट्रेचिंग करूया. ताडासन जे आपण काल पाहिलं दंड स्थितीमध्ये म्हणजे उभं राहून आपण थोडंसं स्ट्रेचिंग केलं होतं. आज आपण उत्तान ताडासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर घ्या. एकदम सरळ वरती दोन्ही हात, दोन्ही पाय जोडलेले, पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी चिकटलेली आहे. हातांचे जे दंड आहेत ते दोन्हीही कानांना स्पर्श करतायत. आणि आता दोन्ही हातांची बोटं जोडून घ्या आणि तळवे आपले विरुद्ध दिशेला घेऊन जा, म्हणजे मागच्या बाजूला हाताचे तळवे. हा बरोबर. आणि आता आपल्याला हलकासा खेच द्यायचा आहे. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने ताणून घ्या आणि हात वरच्या दिशेने आपल्याला ताणायचे आहेत आणि जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स रिलॅक्स. हाताच्या बोटांची गुंफण सोडून द्या. दोन्ही हात समोरासमोर असतील. आता हात पालथे ठेवा जमिनीवर, म्हणजे हाताचे जे तळवे आहेत हे सिलिंगच्या दिशेला येतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. आणि आता पुन्हा एकदा ताण देऊया. संपूर्ण शरीराला खेच. पावलं जमिनीच्या दिशेने ताणून घ्या. दोन्ही हात वरच्या दिशेने ताणा आणि जास्तीत जास्त स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात आपल्या शरीराच्या जवळ घेऊन या. अगदी सावकाश. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. आपण हे स्ट्रेचिंग यासाठी करतो की आपल्याला आसनं जी आहेत ती व्यवस्थित जमली पाहिजेत. फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंड आपल्याला व्यवस्थित यायला पाहिजे, म्हणून आपण थोडंसं स्ट्रेचिंग घेतो.
आणि आता करूया पवन मुक्तासन, अर्ध पवन मुक्तासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आहेत. आणि आता उजवा पाय आपल्याला 90 अंशापर्यंत वर उचलायचा आहे. 90 डिग्री वर उजवा पाय. आणि आता तो फोल्ड करा, उजवा पाय फोल्ड करा. पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडा. बरोबर. उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही समोरून विळखा द्या, किंवा हाताची कोपरं विरुद्ध बाजूने पकडायची. उजव्या हाताचं कोपर डाव्या हाताने पकडा, डाव्या हाताचं कोपर उजव्या हाताने. बरोबर, छान. आणि उजवं पाऊल जमिनीच्या दिशेने रिलॅक्स सोडा, एकदम सैल सर सोडा. हा, बरोबर बरोबर. खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू रिलॅक्स. उजव्या बाजूच्या संपूर्ण ओटीपोटाचा जो भाग आहे, उजवी बाजू जी आहे, तिथे आलेला प्रेशर, त्याचा अनुभव घेऊया. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर आणि मनामध्ये असा भाव की माझं पोटाचं आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि ते तसंच कायम राहणार आहे. कुठलीही व्याधी मला यापुढे होणार नाहीये, ही भावना आपल्या मनामध्ये. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळा. बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. यथाशक्ती प्रयत्न असेल. आणि आता इथे थोडा वेळ थांबा. जोड श्वासाची. 1 2 3 4 5. उलट चाल. सावकाश डोकं आधी जमिनीवर येऊ दे. सावकाश डोकं जमिनीवर टेकवा. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे. उजवा पाय गुडघ्यात सरळ करा, हवेमध्ये. छान. आणि नियंत्रित जमिनीवर ठेवा. सावकाश जमिनीवर ठेवा, धडकन न आपटता. बरोबर. विश्रांती घ्या थोडा वेळ. पोटावरती प्रेशर आलेला आहे. जर कोणाला श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा. पोटावरती नकळत प्रेशर येतो, त्यामुळे हृदयाची गती वाढते. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता डावा पाय 90 अंशापर्यंत वर घ्या. बरोबर. आणि तो फोल्ड करा, दुमडून घ्या. हा हा. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून विळखा करा, किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. डावं पाऊल जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्या. उजवा पाय रिलॅक्स असेल. आणि आता डाव्या बाजूला असलेला प्रेशर, त्याचा अनुभव घेऊया. डोळे बंद, श्वास चालू. 1 ते 2 श्वास या स्थितीचा अनुभव घेऊया. आणि त्यानंतर पुढची कृती. सर्वायकल वाल्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. आणि थांबूया. 1 2 3 4 5. उलट चाल. डोकं नियंत्रित जमिनीवर. हाताचा विळखा सोडून देऊया. डावा पाय गुडघ्यात सरळ करा हवेमध्ये आणि तो नियंत्रित जमिनीवर. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. आणि मग हळूहळू दंड स्थितीमध्ये. सावकाश स्टँडिंग पोझिशन मध्ये यायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं मागे, मान मागे सैल सर सोडायची. आता आपल्याला थोडस ना लाकूड थोडं ऍक्शन करायची. म्हणजे काय करायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. बघा आपल्या पाठीच्या मणक्याला आपण आज सगळ्याच प्रकारे
बेंड करतोय, ट्विस्ट करतोय, तर इथे आपल्याला दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आहेत आणि लाकूड तोड्या कसा घाव घालतो त्या लाकडावरती तशी आपल्याला कृती करायची. फक्त इथे आपल्याला लक्ष आपल्या श्वासाकडे द्यायचं. बघा मी एक कृती करून दाखवते. श्वास घेत आपल्याला आपले हात वर न्यायचे, श्वास घेत वर न्यायचंय, एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्यायचा आणि श्वास सोडत खाली झुकायचंय आणि आपले हात जे आहेत जसं आपण लाकूड कसं तोडतो त्याप्रमाणे आपल्याला घाव घालण्याप्रमाणे हात करायचे आणि हाताची जी पकड आहे ती दोन्ही पायांच्या मधून आपल्याला अशी स्विंग करायची. ठीक आहे, मी थोडीशी क्रॉस होते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. सुरुवात करूया. श्वास घेत दोन्ही हात वर घ्यायचे, एक बॅकवर्ड बेंड घ्या आणि श्वास सोडत खाली एक आपले हात स्विंग होऊ दे दोन्ही पायांमधून. बरोबर. हा, पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली दोन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली तीन, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली चार. बरोबर. लास्ट राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली पाच. सावकाश तिथल्या तिथे सर. दोन्ही पाय जोडून घ्या. करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर येऊ देत, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर, दोन्ही कोपरं समोरून जोडून घ्या. दोन्ही कोपरं समोरून जोडून घ्यायचे. शोल्डर रोटेशन आपण करतोय. आणि आता श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली एक, शोल्डर रोटेशन. श्वास घेत वर, गोलाकार फिरवतोय, श्वास सोडत खाली तीन. बरोबर. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे एक, श्वास घेत मागे चार, श्वास सोडत पुढे दोन. अजून एक राऊंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे तीन. तीन वेळा झालं की थांबायचंय. दोन्ही हात खाली, थोडा वेळ विश्रांती. आपण करूया आता एक साइडवर्ड बेंडिंगचं आसन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. बरोबर. आणि उजवं पाऊल उजव्या दिशेला, डावं पाऊल डाव्या दिशेला अशी क्रॉस करून ठेवायची. बरोबर. हा, बरोबर. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. बरोबर. हा, छान. आणि आता सावकाश आपल्याला त्रिकोणासन नाही करत आपण, थोडस साइडवर्ड बेंड करत आहोत. हा, साइडवर्ड बेंड करणार आहोत. म्हणजे काय करायचंय, आता हळूहळू आपल्याला उजवा हात उजव्या पावलाकडे घेऊन जायचंय. उजव्या हाताने उजवं पाऊल अँकल किंवा पोटरी पकडायचा प्रयत्न करा. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल, नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. साइडवर्ड बेंड आहे हा, फॉरवर्ड बेंड नाहीये. हा, बरोबर बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. उजव्या हाताने उजवं पाऊल अँकल पोटरी किंवा गुडघा पकडायचा प्रयत्न. छान. सावकाश मध्यभागी या. आता हीच कृती विरुद्ध बाजू. आता डाव्या हाताने सावकाश डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डाव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न करा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. छान. साइडवर्ड बेंड मिळतो इथे आपल्याला. बरोबर. सावकाश मध्यभागी. आता हीच कृती आपण थोडीशी डायनामिक करूया. हा, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. एक, दोन, तीन, हा बरोबर, चार, पाच. उजवीकडे वळताना नजर डाव्या हाताकडे, डावीकडे वळताना नजर उजव्या हाताकडे. सहा, सात, आठ, नऊ, लास्ट राऊंड आणि 10. मध्यभागी यायचंय, थांबायचंय, हात खाली, पायांमधलं अंतर कमी करा, विश्रांती.
श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सोडा. आणि आता सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. सीटचा भाग मागे ढकलायचा म्हणजे पाठीचा कणा सरळ. तुम्हाला जे सहज जमेल त्या स्थितीमध्ये तुम्ही बसू शकता. काल आपण विभागीय श्वसनामधलं पहिलं श्वसन बघितलं म्हणजे उदर श्वसन अकार. आज आपण विभागीय श्वसनामधलं दुसरं श्वसन पाहणार आहोत ते म्हणजेच उकार. हे आहे उर श्वसन. जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा छातीचा आडव्या कक्षेमध्ये प्रसरण करायचं आणि जेव्हा आपण हा श्वास सोडणार तेव्हा आपल्याला उकाराचा उच्चार करायचा आहे आणि आपले छातीचे स्नायू पुन्हा एकदा पूर्ववत होतील. ठीक आहे. त्याच्या आधी आपण करूया 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये. बरोबर. डोळे अलगद मिटून घेऊया. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आहे तो श्वास सोडायचा आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. विदाउट काउंटिंगची आवर्तन आहेत ही. थांबा आणि संथ गतीने श्वास सोडा. अजून एक आवर्तन करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. थांबा आणि संथ गतीने घेतलेला श्वास सोडूया. डोळे अलगद मिटलेले तसेच असतील. माझा आवाज येतोय ना बरोबर सगळ्यांना? जर काही डिस्टर्बन्स येत असेल तर मला सांगा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. सुरुवातीला आपण करतोय उदर श्वसन. काल जे आपण आवर्तन केलं त्याची उजळणी आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि हा श्वास सोडताना अकार. अजून एक आवर्तन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर. श्वास सोडत अकार. पोट आतल्या दिशेला. डोळे अलगद मिटलेले आहेतच. करणार आहोत उदर श्वसन. उकार उर श्वसन. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव उर भागाकडे आणि श्वास सोडताना उकार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. जाणीव उर भागाकडे आणि श्वास सोडत उकार. पुन्हा एकदा छातीचे स्नायू पूर्ववत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. छातीचं प्रसरण आडव्या कक्षेत. श्वास सोडत उकार. उदर आणि उर श्वसन आपण आज केलेलं आहे. उद्या आपल्याला स्कंद श्वसन करायचंय म्हणजे संपूर्ण विभागीय श्वसन आपलं उद्या कंप्लीट होईल. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. शवासनासाठी स्थिती. आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. शवासनाची आदर्श स्थिती.
दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरापासून लांब असतील, हातांची बोटं अर्धवट मिटलेली, तळवे सिलिंगच्या दिशेला. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्यायचा काढून. डोळे अलगद मिटलेले. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेलं आहे. आपल्या पाठीच्या कण्याला जमिनीचा झालेला स्पर्श सुखावह वाटतोय, आरामदायी वाटतोय. आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा क्रम आठवण्याचा प्रयत्न. आज आपण नवीन कुठली आसनं पाहिली? बैठक स्थितीमध्ये आज आपण जानु शिरासन हे नवीन आसन पाहिलं. वज्रासनामध्ये केलेलं उष्ट्रासन, सुलभ उष्ट्रासन. शयन स्थितीमध्ये केलेलं अर्ध पवन मुक्तासन. दंड स्थितीमध्ये आज आपण काही लुजनिंग एक्सरसाइज केले. त्याच्यानंतर केलेलं कोणासन, साइडवर्ड बेंडिंगचं आसन. या सगळ्या आसनाचा क्रम, स्थिती आठवण्याचा प्रयत्न. आणि त्यानंतर प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून केलेल्या विभागीय श्वसनामधलं उर श्वसन. या सगळ्या साधनेचा आपण मनातल्या मनात मागोवा घेत आहोत. आणि हे सगळं करत असताना नकळत एखाद्या शरीराचा अवयव, एखादा स्नायू ताणला गेला असेल तर या शवासनाच्या माध्यमातून आपण शिथिल करणार. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम्. शवासनाच्या या श्लोकामध्ये पहिल्या ओळीमध्ये शवासनाची स्थिती सांगितलेली आहे. जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे. आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ सांगितलेले आहेत. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. शवासन हे सगळ्या आसनांमध्ये कठीण असं आसन आहे. कारण की इथे आपण आपल्या शरीरासोबत मनाचाही विचार करतो आणि शरीर आणि मनाचं शिथिलीकरण करतो. सुरुवात आपण आपल्या शरीरापासून करूया. त्याच्या प्रत्येक भाग, तिथला अवयव शिथिल करत जाऊया. जाणीव आपल्या दोन्ही पायांकडे. मी माझ्या दोन्ही पायांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग शिथिल करत आहे. मी माझी जाणीव माझ्या कमरेच्या भागाकडे आणि सीटच्या भागाकडे घेऊन जात आहे. हे दोन्ही भाग जे आता जमिनीवरती अलगदपणे पहुडलेले आहेत, विसावलेले आहेत. कमरेच्या भागामधले सगळे स्नायू, जॉईंट्स शिथिल, सीटचा भाग शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळपाय, टाच. माझ्या दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोपर, दंड, खांदा. मी मनाने शिथिल करत आहे. जाणीव आपल्या पाठीच्या मणक्याकडे. तिथे असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल होत आहे. जाणीव आपल्या उदर आणि उर भागाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू रिलॅक्स. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या वरगड्या, तिथली फुफ्फुसं. माझं छोटस हृदय जे आता विश्रांती घेतंय तेही शिथिल होत चाललेलं आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल होत आहेत. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा शिथिल होत चाललेला आहे. अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापड्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि माझे केस शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर माझं कापसासारखं हवेमध्ये हलकं हलकं तरंगत आहे.
जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते सावकाश जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होतोय. मी श्वास सोडताना थंड हवेचा स्पर्श, उबदार हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना होत आहे. श्वासाची गती अत्यंत मंद लयबद्ध होत आहे. विचारांची गती कमी होत चाललेली आहे. चले वातम चलम चित्तम निश्चले निश्चले भवेत. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपले मनातील विचारही वाहत असतात. त्या विचारांना आटोक्यात आणण्यासाठी, त्यांची गती कमी करण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता, काळजी, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, औषधे विरहित आणि व्याधी विरहित आहे आणि ते कायम तसंच राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे आणि त्यासाठी मी स्वतःला धन्यवाद देत आहे. प्रचंड आत्मविश्वास, सकारात्मक ऊर्जा आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं स्मरण करूया, त्यांना वंदन करूया आणि त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल. आपली मान डावीकडे उजवीकडे अगदी सावकाश फिरून घ्या. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने सरळ वर न्यायचे. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एक हलकासा खेच आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज होत आहोत. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळून घ्या आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. डोळे अलगद मिटलेले. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साधना आपण ओमच्या पुढे समर्पित करत आहोत. संपूर्ण शरणागत नतमस्तक भाव. राग द्वेष अहंकार सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मध्ये. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 6:30 वाजता. कोणाला काही अडचण किंवा काही समजलं नसेल तर विचारू शकता. कोणी काही बोलतंय का? ठीक आहे, भेटूया उद्या सकाळी 6:30 ला. हरी शुभ दिवस. मीटिंग एंड करते.